नमस्कार. बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी. कारण की राज्यातील प्रवासासाठी आता सर्व प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. विधानसभा निवडणुकांपूर्वीपासूनच चर्चेत असलेल्या एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीस आता मंजुरी मिळाली आहे. यानुसार एसटीच्या तिकीट दरामध्ये 15% वाढ होणार आहे. मात्र सुधारित तिकीट दर केव्हा लागू होतील याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नाहीये. खर्च वाढत असल्याने भाडेवाढ करणं गरजेचं असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं. पासूनची एसटीची जी भाडेवाढ झालेली नव्हती ती 14.97% भाडेवाढ त्यांनी काल मंजूर केलेली आहे. ती आजपासून अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं मला त्यांनी सांगितलं. आणि त्याचबरोबर 1 फेब्रुवारीपासून ही टॅक्सी आणि रिक्षाची पण भाडेवाढ होणार आहे असंही त्यांनी मला सांगितलं. अद्यापपर्यंत त्याबाबतचं अधिकृतरित्या फाईल जी आहे ती माझ्यापर्यंत आलेली नाही, पण ते निश्चितपणे येईल असं वाटतंय. महिन्याला जवळजवळ 90 कोटी रुपये हे परिवहन सेवा हे नुकसानीमध्ये आज चाललेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये भाडेवाढीशिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्यामुळे ही भाडेवाढ अटळ आहे. एसटी भाडेवाढीवर प्रवाशांनी नक्की काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्याही आपण पाहूयात. अन्यायकारक आहे सर्वसामान्य जनते आणि ही लारपरी सर्वसामान्य जनतेची आवडणारी गाडी आहे, परवडणारी गाडी आहे. पण या गाडीमध्ये कसल्याही सुविधा आतापर्यंत त्यांनी चांगल्या दिलेल्या नाही. भाव वाढ देणं तर परवडतंय का? भाव वाढ जसं घेते तसं सुविधा पण यांनी दिल्या पाहिजेत सरकारने. सामान्य जनतेच्या खिशाला आता कात्री लागणार आहे, कारण आम्हाला हाफ तिकीट आहे, आता त्याच्यामध्ये पण वाढ होणार. आम्ही महिला प्रवास करू शकत होतो कमी तिकीटमध्ये, आता ते सुद्धा परवडण्यासारखं नाही राहिलं. तर लालपरीचा प्रवास महागल्यामुळे आपण आता प्रवाशांच्या प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत. एकीकडे ही एसटीची भाडेवाढ तर झालेली आहे, पण दुसरीकडे मुंबईकरांचा प्रवासही आता महागलेला आहे. कारण मुंबईकरांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवासामध्ये आता भाडेवाढ करण्यात आलेली आहे. परिवहन खात्याने 3 रुपये भाडेवाढ केलेली आहे. भाडेवाढ झाल्यामुळे ऑटो रिक्षाचं किमान भाडं आता 23 रुपयांवरनं 26 रुपये, तर टॅक्सीचं किमान भाडं 28 रुपयांवरनं 31 रुपये इतकं झालेलं आहे. आणि 1 फेब्रुवारीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. दरम्यान प्रस्तावित रिक्षा टॅक्सी भाडेवाढीवर मुंबईकरांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पाहूयात. रिक्षावाल्यांनी काय अजून ते वाढवायला नको होतं. ॲक्च्युली सरकारने ते करायला हवं. सगळे टॅक्सी आणि यांचे फेअर पण जे वाढतात आहेत ते थांबवले पाहिजे. एवढं नाही वाढायला हवे. नाही, ॲक्च्युली नागरिकही आहे आणि गृहिणी आहे, बरोबर आहे. पण हे भाडं खरंच अगदी गगनाला भिडलेलं आहे आणि आम्हाला ते परवडणार नाही आहे. वास्तविक महागाईच्या दृष्टिकोनातून आपण बघतोय की सगळी जनता महागाईला होरपळली आणि त्यातून रिक्षा चालकांनी आपलं भाडं वाढवलं आहे. त्याचबरोबर टॅक्सीचं भाडं वाढतं आहे. तर सर्वसामान्य लोकांना जगणं फार कठीण होऊन बसलेलं आहे. आपण पाहिलं एसटीचं भाडं वाढलेलं आहे, रिक्षा प्रवास आणि टॅक्सी प्रवासही महागलाय. तर आता महामार्गावरील प्रवास देखील 1 एप्रिलपासून महागणार आहे. 5 ते 10 रुपयांनी टोल वाढणार असल्याची माहिती समोर येते. वाहनांच्या वर्दळीमुळे देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च वाढलाय आणि त्यामुळे टोल टॅक्स वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर एकेरी वाहतुकीसाठी सध्या किती टोल आहे पाहूयात. तर कारसाठी 75 रुपये मोजावे लागतात, टेम्पोसाठी 115 रुपये, ट्रकसाठी 245 रुपये, तर अवजड वाहनांसाठी 395 रुपये. या बातम्यांनंतर आता बातमी आहे महायुतीच्या गोटातून अत्यंत महत्त्वाची आणि मोठी. कारण शेतकरी कर्जमाफी देण्यासंदर्भात महायुती सरकारमध्ये मतभेद असल्याचं समोर आलेलं आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी महायुतीमध्ये मतभेद. साम टीव्हीला सूत्रांनी ही महत्त्वाची माहिती दिली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कर्जमाफी देण्याला विरोध असल्याचं समजतंय. राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडणार असल्यामुळे कर्जमाफी देण्यास अजितदादांकडून मात्र असमर्थता दर्शवली जात असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचं आश्वासन न दिल्यामुळे कर्जमाफीला विरोध असल्याचं अजित पवारांनी खासगीत सांगितल्याचं समजतंय. हे एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र भाजपनं जाहीरनाम्यात कर्जमाफीचं आश्वासन दिलंय आणि त्यामुळे भाजपा कर्जमाफीसाठी आग्रही आहे.
तर आपण पाहिलं महायुतीमध्ये कर्जमाफीवरनं आता मतभेद निर्माण झालेले आहेत आणि आता सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे. तर कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक आहे असं स्पष्टीकरण भाजपा नेते प्रवीण दरेकरांनी दिलंय. मला सांगू नका, हे तुम्ही मतदारांना सांगा. कारण का हे असंच करतात इलेक्शनमध्ये, अशीच फसवाफसवी असते. कारण का गले की हड्डी तुम्हाला आठवत असेल, हे ते नुसतं नाही. आणि बरेच दिल्लीतले नेते म्हणाले की ये चुनावी जुमला था, असे किती स्टेटमेंट्स येतात. सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत, आमची अपेक्षा आहे की त्यांनी सरसकट कर्जमाफी द्यावी. भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. निवडणुकीच्या दरम्यान शेतकऱ्यांना जी वचनं दिलेत, आश्वासनं दिलेत, त्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी बांधील आहोत. आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा आमचं शासन त्या ठिकाणी निश्चितच सकारात्मक भूमिका घेईल, कारण या शेतकऱ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सत्तेवर बसवले. यानंतर आता बातमी आहे वाल्मिक कराड संदर्भातली. दिवसेंदिवस वाल्मिक कराडचा पाय आणखीन खोलात असल्याचं दिसतंय. आता वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं महादेव गीतेंवर हल्ला झाल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे. आव्हाडांकडनं महादेव गीतेंचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला आहे. सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणावरनं हल्ला गीतेंवर झाल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय. दरम्यान वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं आपल्यावर गोळीबार झाला होता हे या व्हिडिओच्या माध्यमातून स्वतः महादेव गीते सांगतायत. मी महादेव उद्धवराव गीते 2-3 दिवसापूर्वी माझ्या घरी सोमनाथ सेलगरे, बापू आंधळे, सुनील एवढे हे 3 जण आल्याच्या नंतर मला म्हणाले, तू वाल्मिकांनाचं काम का करत नाहीस, तुला जीव मारायला सांगितलं. मी त्यांच्या हातापायाकडून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिल्याच्या नंतर ते मला जाता जाता एवढं म्हणले, आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे आणि तुझा बाप बघून गीते याला पण गुतवायची तयारी झाली आहे. ते तिथून निघून गेले. त्यानंतर 1-1.5 तासापूर्वी त्या 1-1.5 तासानंतर तिथून पुढं माझा शेजारी बाबासाहेब भाई याचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुला. आता बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये एक आरोपी वगळता इतर सर्वांना अटक झालेली आहे आणि आता या आरोपींची ओळख परेड होणार आहे. बीड कारागृहामध्ये 4 आरोपींची ओळख परेड होईल. सुदर्शन घुले, जयराम साठे, प्रतीक घुले आणि महेश केदार यांची ओळख परेड केली जाणार आहे. या प्रकरणामध्ये अजूनही आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. तर बीड खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे आणि आता वाल्मिक कराडच्या छातीचा सिटी स्कॅन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याला पोटदुखीचा त्रास होतोय आणि पोटदुखीच्या त्रासामुळे वाल्मिक कराडला बुधवारी रात्री बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं. जे काही फिजिशियन आहेत, ज्याला फिजिशियन म्हणतो, त्यांचा जो ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनिया आहे त्याच्याबद्दल त्यांना सुद्धा तपासण्यासाठी त्यांनी सर्जन जे तपासत त्यांना रेग्युलर त्यांनी विनंती केलेली होती. त्या विनंतीच्या आधारे आपले फिजिशियननी सुद्धा त्यांना आज तपासण्यात आलेलं आहे. तर त्यांच्या ॲडवाईसनुसार त्यांनी त्यांना छातीचा CT स्कॅन करण्यासाठी ॲडवाईस केलेला आहे, असं आतापर्यंतची एक माहिती आहे. त्याचा अहवाल जो आहे तो संध्याकाळपर्यंत आपल्याला प्राप्त होईल. त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला भाष्य करता येईल. तर आता महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडचा हात असल्याचा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे. हत्येनंतर कराडच्या मुलाने पोलिसांनी 150 फोन केले आणि एवढे फोन नक्की कशासाठी केले या प्रकरणी चौकशी करा अशी मागणी सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षकांकडे केलेली आहे. अतुल दुबे सायबर तज्ञ यांना आणलं 6 मोबाईल क्रमांकावरून वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या 2 मुलांनी या 6 मोबाईलला अर्धा पास सतत मला वाटतं 100 वेळा 150 वेळा मोबाईल केलेले. महादेव मुंडेचा खून झाला
त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडे फोन कसं काय जातात? मिस्टर भल्लाळ हे जे असे वागणारे लोक बीडमध्ये बरेच झाले, त्याच्यामुळं तर हे स्तोम माजलं ना. बीड जिल्ह्यामध्ये हे जे प्रकार झालेले आहेत, पोलीस बळ आमचं पूर्णपणे बदनाम झालं. मुन्नी बदनाम हो गई, तशी अवस्था आमच्या पोलीस बलाची झाली. तर सुरेश धस या प्रकरणामध्ये चांगलेच आक्रमक झालेले आपण पाहतोय. तर परळीतील महादेव मुंडे यांची 2023 मध्ये हत्या झाली होती आणि या प्रकरणामध्ये आता महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काही प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणाचा तपास करू नका असं सांगण्यासाठी कुणाचे फोन पोलिसांना आले होते याचे CDR काढा अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलेली आहे. ते बीड ते अंबाजोगाईचे जे ॲडिशनल सरांनी होतं त्यांनी विचारलं त्या पोलिसांना, तर तो म्हणले आम्हाला फोन आलते. ते म्हणले फोन कुणाचे आलते हे तर सांगा ना. तर त्यांनी सांगितलं नाही. आमच्या देखत अद्याप त्यांनी काही सांगितलं नाही कुणाचा आला काय झाला फोन. मग तुम्ही काय करा, त्यांचे मोबाईल सगळे चेक करा. त्या पोलीस स्टेशनचे जेवढे पोलीस आहेत, लहान मोठे अधिकारी जे इथून मागं बी होऊन गेले, जे इथून सध्याचे बी आहेत, त्यांचा बी CDR काढा सर्व पोलिसांचा. तर बीड आणि परळीमध्ये घडणाऱ्या एक धक्कादायक घटनांचा खुलासा होत असताना आता वाल्मिक कराडवर अद्याप खुनाचा गुन्हा का दाखल केलेला नाहीये असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. तपास यंत्रणेला पुरावा हवा आहे का ते कळत नाही, पण खून कुणी केला हे लोकांना कळलेलं आहे असं जरांगे पाटील म्हणाले. तपास यंत्रणा आणि मुख्यमंत्री गृहमंत्री यांना काय पुरावे पाहिजेत हेच कळायला तयार नाही जनतेला. खरा खून करणारे कोण हे जनतेसमोर आता सिद्ध झाले. तुम्ही किती लपाछपी केली, सरकारमधले मंत्री वाचवायचा प्रयत्न केला, किंवा तो कोण आहे सरमाड का खरमाड्या तो कोण आहे त्यो कितीही लपवायचा प्रयत्न केला, तरी राज्यातल्या जनतेसमोर गेलेले खंडणी मागायला येणेच पाठविलं आणि खून करायला पण येणेच पाठविलं. म्हणजे मुख्य आरोपी तोच पाहिजे. तर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुद्धा कराडवर निशाणा साधलाय. ज्याचे नाव आहे आका त्यावर प्रसंग आला आहे बाका असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वाल्मिक कराडवर निशाणा साधला. दरम्यान आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आठवलेंनी केलेली आहे. सगळ्या लोकांची मागणी आहे की त्या सगळ्या आरोपींना वाल्मिक कराड सोबत जो आका आहे, आता त्याचं नाव आहे आका, पण त्याच्यावर प्रसंग आलेला आहे बाका, त्यामुळं सध्या तो जेलमध्ये आहे आणि त्यालासुद्धा त्या केसमध्ये घेतलेला आहे. त्यामुळं या केसमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल आणि याला फाशी होईल अशी मला अपेक्षा आहे. तर सर्व आरोपींना फाशी द्या अशी मागणी आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुद्धा केलेली आहे. रामदास आठवले यांनी सरपंच संतोष देशमुख प्रकरणासंदर्भात वक्तव्य करत वाल्मिक कराडवर निशाणा साधलेला आहे आणि वाल्मिक कराडवर निशाणा साधताना ज्याचं नाव आहे आका त्याच्यावर प्रसंग आलाय बाका अशा शब्दामध्ये त्यांनी टीकास्त्र डागलंय. अमित शहा यांनी आज शरद पवारांवर हल्लाबोल केलेला आहे. मालेगावमध्ये अमित शहांचा दौरा होता आणि यामध्ये आता शरद पवारांवर अमित शहांनी हल्लाबोल केलेला आहे. 10 वर्ष कृषी मंत्री असताना सुद्धा तुम्ही काय केलं? मार्केटिंगवरून नेता बनणं हे सोपं आहे असं अमित शहा म्हणाले. जमिनीवर काम करावं लागतं असं म्हणत शहांनी पवारांना टोला लगावलाय. पवार साहब को जरूर पूछना चाहता हूं, पवार साहब आप 10 साल तक देश के कृषि मंत्री रहे, उस वक्त ये सहकारिता मंत्रालय आपके अंतर्गत आता था. आप महाराष्ट्र की जनता को जरा हिसाब दीजिए. महाराष्ट्र के कोऑपरेटिव आंदोलन के लिए पवार साहब आपने क्या किया है? चीनी मिलों के लिए क्या किया है? पैक्स के लिए क्या किया है? किसान के लिए क्या किया है? कोऑपरेटिव के लिए क्या किया है? सिर्फ मार्केटिंग बनकर नेता बनना पर्याप्त नहीं है, जमीन पर काम करना पड़ता है. पवार साहब, जमीन पर काम करना पड़ता है. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पक्षाला रामराम करणार का अशा चर्चा रंगल्यात.
मालेगावमध्ये शेतकऱ्यांसाठीच्या माती परीक्षण केंद्र आणि अगरबत्ती कारखान्याचं अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। त्यावेळेस अमित शहा हे कार्यक्रमाच्या मंचावर दाखल झाल्यानंतर छगन भुजबळ यांच्याकडे बघितलं। त्यानंतर शहा यांनी भुजबळ यांना बोलवत आपल्या जवळच्या खुर्चीवर बसवलं। या दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ संवाद देखील झाला। तत्पूर्वी मालेगावमध्ये अमित शहा आणि छगन भुजबळ यांचे एकत्र बॅनर्स सुद्धा लावण्यात आले होते। तर बॅनरवरनं राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह मात्र गायब झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे आता भुजबळ राष्ट्रवादीला रामराम करून भाजपाचा झेंडा हाती घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अमित शहा साहेबांचं मोठेपण आहे की त्यांनी जे आहे लांब बसलेलो तुम्ही जवळ बसून घेतलं, त्यामुळे मला विश्वास नव्हता की असं होऊ शकतं। यानंतर आता बातमी आहे उद्धव ठाकरेंसंदर्भात। उद्धव ठाकरेंनी आता पक्ष सोडून जाणाऱ्यांबाबत आक्रमक भूमिका घेतलेली आहे। ज्यांना जायचं आहे त्यांनी जा असं ठाकरेंनी म्हटलंय। आपल्याच पक्षातील काही लोक तुम्हाला फोन करत असतील तर त्यांचा नंबर मला द्या आणि मी त्यांचा समाचार घेतो अशी आक्रमक भूमिका ठाकरेंनी घेतली आहे। तर ज्यांना जायचंय त्यांनी नक्की जा, उद्धव ठाकरे यांची बैठकीमध्ये भूमिका। बाळासाहेब ज्या पद्धतीने लढले तसंच मी लढणार। ही लढाई अशी मी अर्ध्यामध्ये सोडून मैदान सोडणार नाही। पक्षात काय राहिलं नाही, आमच्याकडे या म्हणतायत, त्यांचा नंबर मला द्या। तुम्हाला फोन करणाऱ्यांचा मी समाचार घेतो। उद्धव ठाकरे यांनी बैठकीत ही भूमिका मांडली आहे। तर काल झालेल्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आणि हे संकेत दिल्यानंतर त्यांनी जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन केलेले आहे। यावेळेस त्यांनी राज्यभर आपल्या पक्षाचं बळ दाखवा आणि मग स्वबळाचा निर्णय घेऊ अशा सूचना दिलेल्या आहेत। आज ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांसोबत बैठक घेतली आणि यावेळेस पक्षवाढीसाठी ग्रामीण भागामध्ये नेतृत्व तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। दरम्यान उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांना आणखीन काय मार्गदर्शन केले आपण पाहतोय। स्वबळाच्या संकेतानंतर ठाकरेंचे जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन। राज्यभर बळ दाखवा आणि मग स्वबळाचा निर्णय घेऊ। पक्षवाढीसाठी ग्रामीण भागामध्ये नेतृत्व तयार करणं गरजेचं आहे। स्थानिक नेतृत्वाला सक्षम करणं गरजेचं, बैठकीत नेत्यांचा सूर। संपर्क प्रमुखांचा अवाजवी हस्तक्षेप कमी करा, नेत्यांची मागणी। ठीक आहे, अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, पण मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या। ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातनं बाहेर या आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाली, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटा लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही। आता उद्धव ठाकरेंच्या एकला चलो रे नाऱ्याचं काँग्रेसकडनं स्वागत करण्यात आलंय। तर उद्धव ठाकरे टोकाची भूमिका घेतील असं मला वाटत नाही अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे। याच्या आधी तसंच पाहिलं होतं, 2 दिवसापूर्वी ते माझ्याकडे आले इथे आणि सविस्तर चर्चा झाली। त्याच्यामध्ये त्यांची जे काही काल त्यांनी सांगितलं तसं त्यांचं मत आहे, पण त्याच्यासाठी एकदम टोकाची भूमिका त्यांच्याकडून घेतली जाईल
असं मला वाटत नाही. सेनेचे सर्व आहेत उद्धव साहेब, आणि ते सांगत असतील त्यांच्यामुळे आता त्यांनी निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागतच करावं लागतं. राजकारणामध्ये की बाबा आम्ही बोलू बसू असं नाही ना. त्यांनी एखाद्या खालच्या माणसाने बोललं असतं तर विषय वेगळा असता. त्यांनी बोललेले आहेत, त्याच्यामुळे त्यांनी काही निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागतच करायचं असतं. या सर्व राजकीय बातम्यांनंतर आता कृषीविषयक बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. आसमानी संकटामुळे द्राक्ष उत्पादनामध्ये सुमारे 40% घट झाली आहे. मात्र या संकटातून सुद्धा शेतकऱ्यांनी बागा वाचवलेल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा देशांतर्गत बाजारपेठेमध्ये द्राक्षाच्या दरात प्रति किलोस 20 ते 25 रुपये अधिकचा दर मिळतोय. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा द्राक्ष हंगाम गोड झालाय. नांदेड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर 2024 या महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मदत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनानं 812 कोटी 38 लाख रक्कम मंजूर केली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली होती. या खरीपातील जिरायती आणि बागायती पिकांचं नुकसान झालं होतं. पुण्याच्या चाकणजवळील खराबवाडीमध्ये 4.5 एकर उभं ज्वारीचं पीक पाखरांच्या चाऱ्यासाठी सोडण्यात आलेलं आहे. शेतकरी प्रवीण शहा मुबलक चारा पक्ष्यांना मिळण्यासाठी गेली 17 वर्ष हा उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे पाखरे हक्काने त्यांच्या शेतात येतात आणि शहरांच्या या उपक्रमाचं सगळीकडेच कौतुक होत आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी व्यापाऱ्यांना सांगलीमध्ये QR कोड दिला जाणार आहे, ज्यामध्ये व्यापाऱ्यांची द्राक्ष बागायतदार संघ बाजार समितीकडे नोंदणी असेल आणि तो तपासून शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांशी व्यवहार करावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केलेलं आहे. केंद्र पुरस्कृत पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यामध्ये एक जिल्हा उत्पादन अंतर्गत ऊस या पिकाची निवड करण्यात आली आहे. या योजनेमध्ये जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 13 कोटी 81 लाख रुपये रकमेचे वैयक्तिक कर्ज प्रस्ताव मंजूर झालेत. त्याद्वारे 189 लाभार्थींनी उद्योग सुरू केले. कृषी क्षेत्रासाठी आर्थिक तरतूद वाढवण्याची शक्यता आहे. संसदेमध्ये 2025-26चा केंद्रीय अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी सादर करणार आहेत. केंद्र सरकार अर्थसंकल्पाबाबत गेल्या वर्षीच्या तुलनेत कृषी क्षेत्रासाठी यंदा 15% अधिक तरतूद करण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील गुळ साखरेचं अधिक प्रमाण आढळून आलेलं आहे. शिवाय गुळाच्या गुणवत्तेबरोबरच साखरेच्या गाठी सुद्धा सापडलेल्या आहेत. दरम्यान अशा तक्रारी व्यापाऱ्याकडनं केल्या जात असून त्यामुळे गुजरातसह अन्य राज्यातील बाजारपेठेमध्ये कोल्हापुरी गुळाची मागणी आता वाढलेली आहे. त्यामुळे कोल्हापुरी गुळाच्या दरात तेजी आली आहे. यानंतर बातमी तुमच्या आरोग्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची. राज्यामध्ये बर्ड फ्लूनं थैमान घातलेलं आहे. उरणनंतर आता लातूरमध्येही तब्बल 4,000पेक्षाही जास्त कोंबड्यांचा मृत्यू झालाय. तर मुंबई परिसरातही बर्ड फ्लूची दहशत पसरल्यामुळे चिकन विक्री बंद करण्यात आली आहे. नेमका कशामुळे बर्ड फ्लू परतलेला आहे पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. चिकन खाताय सावधान. लातूरमध्ये 4,000 कोंबड्यांचा मृत्यू. राज्यात बर्ड फ्लूचं थैमान. अगदी 2च दिवसांपूर्वी रायगडमधील उरणमध्ये हजारो कोंबड्या दगावल्याची घटना ताजी असताना आता लातूरमध्येही जवळपास 4,000 कोंबड्यांचा मृत्यू झाला. या कोंबड्यांचे सॅम्पल पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. लातूर जिल्ह्यातल्या ढाळेगाव या ठिकाणच्या अशोक गुळवे यांचा जे पोल्ट्री फार्म आहे, या पोल्ट्री फार्ममधले जवळपास 4,200 बॉयलर कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला. या ठिकाणचे जे 4,200 कोंबड्याची पिल्ले आहेत ते अचानक मृत्यू झाले आणि त्यानंतर वैद्यकीय हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान गेल्या काही दिवसात कुठे कुठे बर्ड फ्लूची लागण होऊन पक्षी आणि कोंबड्यांचा मृत्यू झालाय पाहूया. लातूरमधील ढाळे गावात 4,200 कोंबड्यांचा मृत्यू.
नागपुरातील कामठीजवळ 5 मोर आणि काही पक्ष्यांचा मृत्यू. रायगडमधील उरण गावात 1237 कोंबड्यांचा मृत्यू. टिरनेरमध्ये 1,500 कोंबड्या नष्ट करून परिसराचं निर्जंतुकीकरण. उदगीरमध्ये बर्ड फ्लूमुळे अनेक कावळ्यांचा मृत्यू. बर्ड फ्लू बाधित चिकन खाल्ल्यामुळे नागपुरात 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू. दुसरीकडे बर्ड फ्लू आता मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाण्यापर्यंत पोहोचलाय. ठाण्यातही जवळपास 21 कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली असून या परिसरात राहणाऱ्या 175 जणांची आरोग्य तपासणीही करण्यात आली आहे. बर्ड फ्लूचं संक्रमण आटोक्यात येईपर्यंत ज्या ठिकाणी प्रादुर्भाव झालाय तिथं कोंबड्यांच्या खरेदी विक्रीवर बंदीही घालण्यात आली असून चिकनची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.